पप्पा ही वायर पण खातोय तो वायफायची. नाही खाली ना? नाही खाली ना त्याने? मला तीच भीती आहे, कट केली ना मग वांदे होतील. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. मम्मी गेली सकाळीच कामाला 6:30ला. भाऊ पण गेला सोबत. पप्पा घरीच आहेत आज. आज पप्पा घरीच, आज कुठे नाही गेलेत. हे बघा, पप्पा दिसतच नाहीत. बघा, पप्पा घरीच आहेत आज. आतरून पण नाही काढला पप्पाने आज. मी आता हाफ फ्राय झालोय आणि नाश्ता करायला बसलो. आणि नाश्त्यामध्ये आज डाळ भात आहे माहिती का, कारण मजबुरी आहे. पप्पाने बनवलं सकाळी आणि मम्मीची तब्येत खराब होती म्हणून मम्मी सकाळी असेच निघून गेली. तर पप्पा आणि मी आता डाळ भात खातो एका ताटातच. पप्पा भरवतात मला. हे बघा, हे उशीचं कवर फाटलंय, ते पप्पा शिवतात तिकडे. जास्तच फाटलं होतं म्हणून. उशी पण ही जुनी झाली, किती खराब पण झाली. खराब पण झाली किती हो ना, किती जुनी आहे. आपल्या जुन्या घरातली आहे ना बाप्पा ही. तरी किती वर्ष पूर्ण पहिलीची उशी? हा, अरे बघितलं, आम्ही काहीच फेकत नाही. 10-12 वर्ष पहिल्याची उशी. पप्पा आयडिया बघा काय लावतात. ते उशी घाण दिसते ना आतमधून, मग पप्पाने काय केलं, पूर्णच पॅक करतायत बघा. हे पूर्ण सुविधाने शिवून पॅक करतात. मम्मी ओरडणार आहे हा पप्पा. पप्पा बोलते त्या कवरावरती आता कवर घालायचं आणि ह्यालाच उशी समजायची. आतमधली उशी वेगळी, हे कवर वेगळे, पण आता हे एकच झालं आहे असं करतात पप्पा. मम्मी ओरडणार आहे. उलट ते कवर धुवायला कामाला आलं असतं, पण ते आता धुवून पण नाही शकत. पूर्ण पॅक करून टाकलं कवरला. कापसावर कपडा टाकला ना. पण तरी पण एक कवर करायची गरज नव्हती पप्पा. एवढं काय हे नव्हतं ते. हे बघा, कवर शिवून टाकलं पूर्ण. आता कबाड साफ करतात तिकडे. त्या कबाडावरची घाण साफ करतात पूर्ण, कारण उंदरांनी ना पूर्ण घाण करून टाकली, म्हणून ते आता साफ करायला लागणार आहे. हे कंदील पण किती जुनं आहे. ह्याला पण आता ह्याचे स्टिकर्स काढून, हे जे शिवमुद्रा आहे ना, हे सगळं फोटो काढून ह्याला फेकून टाकायला लागणार आहे, कारण हे खूप जुनं झालं आहे. हे सगळं काढायचं आपल्याकडे ठेवणार. हे सगळं फोटो. आणि हे आम्ही बनवलं होतं कंदील, माहिती आहे का. हे बघा, हे होममेड बनवलं होतं आम्ही कंदील पूर्णपणे. पण आता हे खूप जुनं झालं आहे, याला फेकायला लागणार. फक्त याचे स्टिकर्स काढतो बस. पप्पा बघा तिथे पूर्ण साफ करतात ब्रशने वरचं, कारण उंदरांनी ना पूर्ण तिकडं हे करून टाकलं ना, म्हणून इकडं तिकडं करून लेंडी उंदरांची पूर्ण घाण करून टाकली. आणि त्याच्यावरचं सामान पूर्ण खालती ठेवलं आहे. हे बघा, इथं खालती ठेवलं आहे पूर्ण पप्पाचं सामान, सगळं गाडीचं, अजून सगळं घरातलं सगळं सामान. हे मी लावून ठेवले खिडकी, कारण काय, साफ करता जर उंदीर पटकन आत आला तर मुसीबत होईल. आणि बाल्कनीमध्ये जागा नाही आहे मी उभं राहू, म्हणून मी बाहेरच थांबलो इथे आतमध्ये घरात. पप्पाच्या पेट्यांना पुसून ठेवू. एक पेटी आत घेतलेली आहे, पुसून देऊ परत, जेणेकरून पप्पा नंतर ठेवतील परत वरती. हे आपण 2 आहेत. धूळ बघा किती झाली. हे बघा, सगळं पुसलं. आता कबाड पण पुसलं, ह्या पेट्या पण पुसलेत. आता ठेवलं पूर्ण सामान व्यवस्थित. पप्पा ही वायर पण खातोय तो वायफायची. नाही खाली ना? नाही खाली ना त्याने? मला तीच भीती आहे, कट केली ना मग वांदे होतील. परत पूर्ण वायर घालायला लागेल माहिती. हे घ्या हे घ्या ब्रश. काय नाही, फक्त लेंड्या आहेत उंदरांच्या. किती लेंड्या आहेत बघा खालती.
ही पण एक पिशवी आहे. हे छोटे मोठं आहे. काय नाही. अजून काय नाही ना. हे काय यात काय नाही. जाय हारी लागला हाताला. पप्पा या उंदरांनी पोरं काढले असतील ना इथं कुठंतरी. नाही लेंड्या बघ ना केवढे आहेत. आतमध्ये पण आहेत. अर्ध्या पायाने गेलेत. ते फेकून दे. ते काढलंच का ते. काढतो थांबा. तिचं हे काढायचं आहे. हे बघा काढलं कंदीलमधलं. फोटोज काढले बघा शिवमुद्रेचे अजून महाराजांचे. पण चांगले टिकले फोटो. झालं त्याला 3-4 वर्ष आहे ना ओपा कंदिलाला. तरी चांगलं. हा जास्त झाले. 3-4 वर्ष कमीच बोललं. तरी फोटो चांगले राहिले. फक्त आजूबाजूला थोडे गम राहिलेत. हे उपयोगाला येतील फोटोज. दुसऱ्या कंदील बनवलं ना दुसऱ्या कंदिलाला लावायला दिवाळीच्या टायमाला मस्त. आणि याचं तर काय आता फेकूनच टाकायचं याला. या पट्ट्या ठेवूया का उपयोगाला येतील. या पट्ट्या ठेवूया ओपा. कंदील बनवायच्या टायमाला उपयोगाला येईल. कुठलीच गोष्ट फेकायची नाही. कधी कामाला येईल माहिती नाही. फोन आला. ते हे पण फेकून टाकलं आम्ही लोकांनी. कारण ह्याचा पण काय उपयोग नाही आता. फक्त आम्ही हे ठेवलं फोटोज. आणि आता बाल्कनीची साफसफाई चालू आहे. पूर्ण आता लेंड्या बिंड्या काढायला लागणार आहेत सगळं. पूर्ण घाण केली आहे उंदरांनी. ते पूर्ण हे करायला लागणार आहे आता. हा पिंजरा आम्ही एक बर्ड होती आमच्याकडे. तो मला भेटली होती ती बर्ड. ते तर मग ते आणली होती त्या आम्ही बर्ड. तर मग ती ना आजारपणाने मेली. तर मग तो पिंजरा तसाच राहिला. त्या बर्डसाठी आम्ही स्पेशल पिंजरा आणला होता. माहिती का काय. प्रत्येक गोष्टीची ना छोटं नाही का. छोट्या छोट्या गोष्टीची आमचं नातं आहे. हे बघा हे टेबल बघा किती जुनं आहे. हे बघा पूर्ण अर्ध संपलं ते टेबल. किती जुनं होतं. जेव्हा आम्ही चेंबूरला राहत होतो ना तेव्हाचं टेबल होतं ते. म्हणजे तेव्हा घेतलं होतं एकदम आधी. माहिती का पूर्ण त्याचं बघा होलच झाला त्याला त्याचा. ते बघा त्याच्या कपड्या पूर्ण पडत आहेत. आणि हे कबाड पण 12-13 वर्ष जुनं कबाड आहे. सगळी वस्तू जुनी आहे आमच्याकडे. पप्पा त्या टेबलचं आपल्याला हे वरचं चेंज करायला लागणार ना. हा पिंजरा पण आता देऊन टाकायला लागेल कोणाला तरी. कारण आपल्याकडे तर बर्ड नाही. आणि पिंजरा बघा पूर्ण टकटकीत आहे. तर घरी ठेवून पण उपयोग नाही. कचरा बघा किती जमा झालाय. आत्ता जरा बरोबर दिसतंय मोकळं. त्याला भरून टाकायला लागेल. तर पहिल्याचा कचरा तर फेकून आलो. आता पुन्हा भरायला लागेल. पुन्हा फेकून यायला लागेल. हा ठीक आहे. इसमें भर दो. आरामात. झालं बाबा एकदाच. ते पण माझ्यामुळे बाल्कनी साफ झाली. माझ्यामुळे बाल्कनी साफ झाली. काम करून आता थकलो. आता थोडं कलिंगड खाऊ. मम्मी पण आता येतच असेल. मम्मी पण आली घरी आत्ताच. आणि आता चाय प्यायला बसलोय. मम्मी आणि पप्पा पार्ले बिस्किट. मी बोरबॉन नेहमीचंच. आणि कोरी चाय. फिलहाल मी आंघोळ करून आताच फ्रेश झालो आहे. आणि माझी टी शर्ट बघा. मी टी शर्ट शोधतो कधीपासून रेडवाली माझी. ती बघा कुठे ठेवली आहे बघा. इथे ठेवली आहे सिलेंडरवरती. ते पण अशी ह्याच्यातमध्ये करून ठेवली जसं की पोछा आहे तो. म्हणजे ह्यांचे कपडे आणि माझे कपडे पोछा. ते बघा काय अरे बघा काय हालत झाली बघा. धूळ लागली याला पूर्ण. वा माझी टी शर्ट तिकडे कोणी ठेवली सिलेंडरवरती. ही वाली टी शर्ट तुम्ही सकाळी काढला ती टी शर्ट अशी पोछासारखी कोणी ठेवली होती. मग काय माहिती धूळ लागली होती. ती दुपारी तुम्ही लोक सफाई करताना ठेवली असेल पप्पानी काढून.
वरती रस्सी होती ना पप्पाने पूर्ण धुळीने हे झाली होती माहिती काय म्हणजे तुमचे कपडे कपडे आणि माझे कपडा पोचा. आज एक ग्लास पाणी पिला थंड बस. आणि मग तिने टाकून तर मम्मीची तब्येत खराब आहे ना म्हणून पप्पा बघा आज आमच्या घरी मिसळ बनते. मिसळ बनवते पप्पा. मिसळ हे बघा मिसळ बनवते पप्पा. आणि पाव पण आणलाय. पाव कुठे ठेवलाय? आता एवढं पाठवलं नाही वरड देते लवकर. मामाने सांगलं फोटो हे बघा. पाठव. पाव पण आणलेत. मग आज मिसळ बनणार आहे मस्त घरी. आणि पप्पा शेफ आहेत. असं सगळं मम्मीचं काम पप्पा करणार कारण मम्मीची तब्येत खराब आहे ना म्हणून. आता मी बघा काय खातोय मस्त भिजत घातलेले मोड होते ना जे पप्पा आता मिसळ बनवणार आहे ते थोडेसे काढून त्याच्यामध्ये चटणी हे टाकून तेल टाकून खातोय आता मस्त. फिलहाल तर जेवायला बसलो सगळे बघा. मिसळ पाव मम्मी पण पप्पा पण जेवायला बसलेत सगळेच आज. लिंबू पिळू याच्यावरती. चिवडा टाकू. चिवडा घेतला मम्मी घेतला ना. मला नाही टाकून दिला ना पप्पा. मला बस झालं एवढा. हे बघा आज तर नाही का पप्पाने रॅट हे आणले चिक्की आणली का काय आणले माहीत नाही. केक आणले का ते आणले पप्पाने. कारण गेल्या टायमाला पॅड होतं ना तर पॅड म्हणजे पॅडला गमच नव्हता त्या तर मग ते चिपकत नव्हतं. मग त्याच्यावरती ते पॅड पूर्ण त्या लोकांनी खाल्लं होतं म्हणून आता इंतजाम आहे ते खाऊन नंतर खतम म्हणून ते आता ठेवले बघा. आता फिलहाल तर सकाळचा वेट करू. सकाळी बघू काय होतंय ते. उंदरांचा तर बंदोबस्त झाला आणि इथे हातरून पण घालून ठेवलंय मस्तपैकी. झोपायची तयारी पण झालेली आहे. फिलहाल तर मित्रांनो ब्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. जे पण चॅनलवरती नवीन आहे त्याने सबस्क्राईब करा. या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.